नमस्कार. सोशल मीडियाची चमक, पदाचा गैरवापर आणि एक धक्कादायक खंडणी प्रकरण. आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत जिथे हे सगळं एकत्र आलेलं दिसतंय. चला तर मग या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया. या कहाणीत 3 मुख्य पात्र आहेत. एक, सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखली जाणारी पोलीस अधिकारी. दुसरे, आपल्या कॉलेजची प्रतिष्ठा जपण्यासाठी धडपडणारे एक प्राचार्य. आणि तिसरं म्हणजे या दोघांच्या मध्ये असलेली 7 लाख रुपयांची रक्कम. हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? तर या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली? चला थेट त्या बातमीपासूनच सुरुवात करूया ज्यामुळे हे सगळं उघड झालं, म्हणजे एका अधिकृत पोलीस तपासापासून. तर ह्या प्रकरणात पुणे पोलिसांचे 3 अधिकारी थेट तपासाच्या फेऱ्यात आहेत. ह्यातलं मुख्य नाव आहे सोनाली हिंगे. ह्या दामिनी पथकात आहेत, म्हणजे जे पथक खास महिलांच्या सुरक्षेसाठी काम करतं. आणि हो, सोशल मीडियावर त्या रील स्टार म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI बडे आणि आणखी एक हवालदार. खरंय, आजकाल पोलिसांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढतीये. पण मग प्रश्न येतो की त्या प्रसिद्धीचा वापर कसा होतो? आता गंमत बघा, या अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाला आहे. FIR म्हणजे काय? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आता फक्त एक साधी तक्रार राहिलेली नाहीये, तर यावर रीतसर फौजदारी तपास सुरू झालाय. यावरूनच आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य कळतं. पण पोलीस अधिकाऱ्यांवरच FIR दाखल करण्याची वेळ का आली असेल? अशी काय परिस्थिती निर्माण झाली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा वेळेत मागे जावं लागेल, जिथे या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती. ही गोष्ट आहे जुलै 2025ची. 18 जुलैचा दिवस. 2 लोक साध्या ड्रेसमध्ये एका 55 वर्षांच्या प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये शिरतात आणि स्वतःची ओळख शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणून करून देतात. इतकंच नाही तर ते प्राचार्यांवर एका मुलीचं बंदुकीच्या धाकाने अपहरण केल्याचा इतका गंभीर आरोप लावतात. आणि मग फक्त 3च दिवसांत 21 जुलैला ते थेट कॉलेजच्या CEOना भेटून दबाव आणखी वाढवतात. या प्रकरणात प्राचार्यांना आणि संस्थेला कशाप्रकारे धमकावण्यात आलं त्याचं हे एक छोटंसं उदाहरण. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं की जर हे प्रकरण बाहेर आलं तर संपूर्ण कॅम्पस मीडियाच्या गाड्यांनी भरून जाईल. विचार करा, संस्थेच्या प्रतिष्ठेवर हा किती मोठा हल्ला होता. म्हणजे इथे दबाव टाकण्याचा प्लॅन अगदी पक्का होता. एका बाजूला पॉक्सोसारख्या अत्यंत गंभीर कायद्याखाली केस करण्याची कायदेशीर धमकी, आणि दुसऱ्या बाजूला मीडियात बातमी पसरवून संस्थेची वर्षांवर्षांची इज्जत धुळीला मिळवण्याचा धोका. आता एका बाजूला जेलमध्ये जाण्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला समाजात होणारी बदनामी, या दुहेरी कात्रीत प्राचार्य आणि संस्था पूर्णपणे अडकले होते. आणि मग याच परिस्थितीचा फायदा उचलत हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर गेलं, जिथून पैशांची बोलणी सुरू झाली. पोलिसांनी प्राचार्यांना सांगितलं की ती मुलगी खूप घाबरली आणि आत्महत्येचा विचार करतेय, त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी सेटलमेंट करणं गरजेचं आहे. मागणी होती तब्बल 10 लाख रुपयांची. बरीच चर्चा झाली आणि अखेरीस 7 लाख रुपयांवर बोलणं पक्कं झालं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्राचार्यांना हे पैसे का घेतले जात आहेत याचं कारण काय दिलं गेलं? तर म्हणे ही रक्कम त्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे. आता यामुळे प्राचार्यांना काय वाटणार की चला आपण एका मुलीला मदत करतोय आणि संस्थेची बदनामी पण टळतीये. आणि शेवटी 7 लाख रुपये दिले गेले. प्राचार्यांनी स्वतःच्या पैशांची जुळवाजुळव केली आणि ही रक्कम दिली या एकाच आशेवर की आता तरी हे प्रकरण कायमचं संपेल. प्राचार्यांना तर वाटलं की 7 लाख दिले, आता आपली सुटका झाली. पण कहाणी इथे संपली नाही. उलट येथून पुढे तर या कथेतला सगळ्यात मोठा आणि अनएक्सपेक्टेड ट्विस्ट येणार होता. सगळ्यांनाच असं वाटेल की पैसे दिल्यावर प्राचार्यांची सुटका झाली असेल, पण खरंच तसं झालं होतं का? आणि इथेच या प्रकरणाचा खरा चेहरा समोर येतो. बघा, प्राचार्यांना काय वाटत होतं की चला 7 लाख रुपये दिले, ते विद्यार्थिनीला मिळाले आणि तक्रारही मागे घेतली गेली. पण नाही. अनेक महिन्यांनंतर म्हणजे एप्रिल 2026मध्ये जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या विद्यार्थिनीला 1 रुपयाही मिळालेला नव्हता. तिला तर या पैशांच्या व्यवहाराबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तक्रार मागे घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. म्हणजे ही सरळ फसवणूक होती. आपली एवढी मोठी फसवणूक झाली आहे हे कळल्यावर कोणीही खचून जाईल. पण प्राचार्य गप्प बसले नाहीत. त्यांनी ठरवलं की या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचाच. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच प्राचार्यांनी हिंमत दाखवली. ते पुरावे घेऊन थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे गेले आणि सगळी हकीकत त्यांच्या समोर मांडली. आयुक्तांनी ह्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि लगेच चौकशीचे आदेश दिले. आणि त्याच चौकशीनंतर या 3 पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आता त्यांच्याच विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यावर मनात अनेक प्रश्न येतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ज्यांच्यावर आपलं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच जर असे वागू लागले तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कोणावर? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.